न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस का। हिंसा के बाद लागू की गई कर्फ्यू, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का। FTDC के भ्रष्टाचार पर ठाकरे के तीखे आरोप। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। हिंसा के बाद लागू की गई कर्फ्यू। नागपुर में सोमवार को हुई हिंसा के बाद लागू की गई कर्फ्यू की 11 थाना सीमाओं में से कोतवाली, गणेशपेट और तहसील थाना क्षेत्रों में कर्फ्यू जारी रहेगा, जबकि बाकी क्षेत्रों में से शिथिल करने के आदेश नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल ने दिए हैं। चमकाएगा भाग गए ना वो तो मोबिलपुरा के रहने वाले हैं। हाँ अगली खबर, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का जाने माने वरिष्ठ मूर्तिकार राम सुतार जी को महाराष्ट्र के सर्वोच्च नागरिक सम्मान महाराष्ट्र भूषण 2024 के लिए सर्वसम्मति से चुना गया है। महाराष्ट्र राज्य का सर्वोच्च नागरिक पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2024 के लिए वरिष्ठ मूर्तिकार राम सुतार जी के नाम को सर्वसम्मति से स्वीकृति मिली है। निवेदन, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय 100 वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतायत। अगली खबर, MTDC के भ्रष्टाचार पर ठाकरे के तीखे आरोप। पश्चिम नागपुर के विधायक और नागपुर शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विकास ठाकरे ने आज विधानसभा में गंभीर आरोप लगाते हुए कहा कि परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक के निर्माण में 17 महीने की देरी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल के भ्रष्टाचार के कारण हुई है। साथ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 17 महीने पहले आदेश जारी किए थे, फिर भी MTDC अब तक अंबाझरी उद्यान नागरिकों के लिए नहीं खोल रहा है। 18 अक्टूबर 2023 को तत्कालीन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अंबाझरी उद्यान को तत्काल नागरिकों के लिए खोलने, स्मारक के निर्माण के लिए राज्य सरकार की ओर से निधि उपलब्ध कराने और गरुड़ा अम्यूजमेंट्स के अनुबंध को रद्द करने का आदेश दिया था। लेकिन अब जब फडणवीस मुख्यमंत्री हैं तब भी उनके आदेशों का पालन नहीं किया गया है, ऐसा ठाकरे ने सदन में स्पष्ट किया है। 2025-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर बोलत असताना पर्यटन विभागाच्या विषयावर मी बोलणार आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर शहरामध्ये पर्यटन विभागाची 44 एकर जागा आहे आणि ती जागा अंबाझरी उद्यान नावाने फेमस आहे। ही जागा पर्यटन विभागाने एका गरुडा कंपनीला 30 वर्षाच्या लीजवर दिली होती आणि या जागेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सांस्कृतिक मोठं भवन होते जे नागपूर महानगरपालिकेने बांधलं होतं। या कंत्राटदारांनी ही जागा घेतली असताना शासनाची महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता
ते आंबेडकर भवन नेस्त नाबूद केलं करोनाच्या काळात. त्यानंतर नागपूर शहरामध्ये आंबेडकरी जनतेने, मुख्यतः महिलांनी 272 दिवस आंदोलन केलं आणि त्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी, त्याचा कंत्राट रद्द व्हावा आणि तिथे असलेलं आंबाझरीचं उद्यान पूर्ववत सुरू व्हावं यासाठी संघर्ष केला. तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या आंदोलनकाऱ्यांची बैठक घेतली. बैठक झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन तिथे घोषणा केली की अंबाझरी उद्यान हे जनतेसाठी उघडलं जाईल, आंबेडकरांचं स्मारक शासन बनवून देईल आणि गरुडा कंपनीचा करार हा रद्द करण्यात येईल. तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव पर्यटन यांना 18/10/2023 रोजी लिहिलं. म्हणजे 16 महिने झाले हे पत्र पर्यटन विभागाला लिहिलं, परंतु कुठलीच दखल पर्यटन विभागाने घेतली नाही. म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन ते पत्र दिलं, पण आजही त्या पत्राची दखल घेतली नाही. उपमुख्यमंत्र्याचे साहेब मुख्यमंत्री झाले. मला वाटते की या पर्यटन विभागाने जे उपमुख्यमंत्री साहेबांनी तात्कालीन आदेश दिला त्याचं पालन करावं. अंबाझरी उद्यान सुरू होण्यासाठी महानगरपालिकेला पत्र लिहून ते उद्यान त्यांना मेंटेनन्ससाठी द्यावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन यासाठी 12 कोटीचा वर्क ऑर्डर निघालाय. उपमुख्यमंत्री साहेबांनी 5 कोटी दिले, बाकी आमदारांनी 1-1 कोटी दिले, पण पर्यटन विभागाने त्याला एनओसी नाही दिली बांधकामाला, म्हणून त्याचं भूमिपूजन थांबलेलं आहे. आणि ही 44 एकर जागा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या नावाने, त्या सांस्कृतिक भवनाच्या नावाने करावी अशी माझी मागणी आहे. आणि हे पर्यटन विभागाने काम लवकरात लवकर करावं. जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा का विलंब झाला याची चौकशी करावी. आता 1 मिनिटातच गृह विभागा अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये पोलीस लाईन टाकली आहे. ते आयुक्तालय खूप मोठं बनलं करोडो रुपयाचं, परंतु जे पोलीस विभागातील कर्मचारी राहतात त्या क्वार्टरची दशा बेहाल आहे. त्या पोलीस लाईन टाकळी भागामध्ये रस्त्याचं डांबरीकरण नाही, ग्राउंडला खेळायसाठी पैसे नाही आहे, सांस्कृतिक भवन नाही आहे. या सर्वांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी मागणी आहे. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो. सुलभाताई, अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटेंगे के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज।